सभापती महोदय, सन्माननीय महिला आणि बालकल्याण मंत्रींनी जे उत्तर दिलं त्या महिला नाहीत, त्या मुली आहेत ज्या उल्हासनगर बालगृहातून गेल्या, त्या 16 वर्षाच्या मुली आहेत। हे मला इथे पुन्हा एकदा सांगायचं आहे। पद आपण भरणार आहोत, पण ज्या कॉन्ट्रॅक्टवरती ज्या कंपनीकडनं आपण ती पद घेतो किंवा ती जी रिक्रुटमेंट भरून घेतो त्यांची पात्रता काय असावी, कारण ज्या काळजीवाहक महिला यांनी कॉन्ट्रॅक्टवरती घेतल्यात त्यांना मी भेटले, मी त्यांना बोलले, त्यांना कुठल्याही पद्धतीचं ज्ञान नाही आहे की या मुलींना आपण कशा पद्धतीने हँडल करावं। जर तुम्हाला फक्त आकडेवारीच पूर्ण करायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टवरती भरून घ्याल, परंतु त्याची पात्रता काय असणार आहे? बरं, याच्यामध्ये या मुली ज्या दोनदा पळून गेल्या त्या मिळाल्या हे आपलं सुदैव आहे। जानेवारीमध्ये पळून गेल्या, ऑगस्टमध्ये पळून गेल्या, आता या पळवल्यावर याची जबाबदारी कोणावर फिक्स करायची? गृह विभागाकडनं जे लेडी कॉन्स्टेबल होते त्यांना आपण ताबडतोब सस्पेंड केलं आणि इथे या मुलींनी सगळ्या जणी म्हणजे त्यांची सुरक्षा रक्षक सुद्धा त्यांच्यासोबत आतमध्ये होते आणि अशा पद्धतीत त्यांनी ती चावी उडवली आणि गेट उघडून त्या बाहेर गेल्यात। माझं म्हणणं इतकंच आहे, याची जबाबदारी कोणावरती फिक्स करणार आहोत आपण ज्या या प्रायव्हेट आपण जे कॉन्ट्रॅक्ट वरती जी लोक घेतोय त्यांची पात्रता कोण ठरवणार आहे? मी या संदर्भामध्ये यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलले, त्याच दिवशी त्यांना सांगितलं तुम्ही तिकडे व्हिजिट करा, झाली की नाही मला माहित नाही। सभापती महोदय, सन्मान्य सदस्य महोदय चित्राताईंनी ज्या काही सूचना या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्यानुसार बाह्य संस्थेद्वारे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जी काही मॅनपॉवर नेमली जाईल त्यांच्या व्यवस्थित ट्रेनिंगच्या संदर्भातली जी काही उपाययोजना आहे ती विभागाकडून केली जाईल। या व्यतिरिक्त सुद्धा या सदर उल्हासनगरमधल्या वसतिगृहाच्या संदर्भामध्ये सुद्धा आणखीन काही त्यांच्या सूचना असतील तर त्या संदर्भातली एक सविस्तर बैठक ही त्यांच्या उपस्थितीमध्ये घेतली जाईल आणि यापुढे अशा पद्धतीच्या घटना होणार नाहीत किंवा ती कमी करण्याच्या दृष्टिकोनातून दक्षताही विभाग घेईल। प्रश्न क्रमांक 2 5195